चालू झालेलं आहे बघा. आणि असा पाऊस थोडा सुद्धा पाऊस पडला का नाही की राना माळात आहे का नाही तर रानभाज्या उगवायला सुरुवात होत असते. ह्या रानभाज्या का नाही तुम्ही बघू शकता आपल्या शरीराला का नाही भरपूर असं का नाही फायदा देणार असतं. पण मात्र रानभाजी कुठली आणि कशी ओळखायची आणि त्याच्यापासून आपल्याला शरीराला कसा फायदा आहे ते आपण आज बघूया. ही सराट्याची भाजी उगवलेली बघा. एखाद्या म्हणजे डिलिव्हरीत आपण जे निकोडा करत असतो ना खायला त्याला ही सराट्याचं वापरलं जातं. ह्या सराट्याची भाजी खाल्ली का नाही म्हणजे आपल्या मणक्यात आणि कमरेला जी आपल्या जी तकवा येत असतो का नाही त्या सराट्याच्या भाजीपासून आहे असा भरपूर असा त्याला फायदा होत असतो. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली कंबर दुखणे गुडघे दुखणे आणि ज्यांना मणक्याचा त्रास असेल ना त्यांनी ही सराट्याची भाजी आवर्जून खावावी. तरी पडलं का नाही की असं ही सराट्याची भाजी का नाही अशी माळ रानात उगवलेली असती. बघू शकता तुम्ही ह्याला का नाही ह्या पद्धतीने सराटा असते तर बघा ह्या काटा असतात ह्या सराट्याला. आणि ही जी आहे ना ही भाजी आहे आपल्या शरीरातलं आपल्या मणक्यातलं कॅल्शियम गुडघ्यातलं कॅल्शियम जे कमी होतं का नाही ही कॅल्शियम भरून काढण्याचं का नाही काम ही सराट्याची भाजी करत असते. कंबर दुखी मणके दुखीचं काम ही भाजी का नाही आपलं चांगल्या शरीराला का नाही आपल्या म्हणजे निरोगी बनवण्याचं काम करत असते. आता ही आपण सराट्याची भाजी घ्यायची अशी आपल्याला टोपलं भरून भाजी घ्यायची आणि आता शेड निवडायचं असतं त्या भाजीचं असं शेड घ्यायचं असतं. त्याला भरपूर असं काटा असतं ते बघा. ही काटा जर टोचलं ना तरी त्याच्या होत नाही तर आपल्याला का नाही टोपलं भरून भाजी घ्यायची ही सराट्याची ना. टोपलं भरून आपण सराट्याची भाजी घेतलेली आता ही घरी नेऊन बनवते आणि ह्याचं भरपूर असं जे आपल्याला आयुर्वेदिक फायदा आहेत का नाही तुम्हाला भाजी बनवून सांगते. आता सराट्याची भाजी मी घरी घेऊन आलेली बघा. मस्त अशी हिरवीगार आणि त्याला का नाही सराट सुद्धा भरपूर असं आलेलं आहे बघा. आता ही वाईट हिरवगार सराट आहेत तर आता ही भाजी आपल्याला का नाही अगोदर नीट करून घ्यायची म्हणजे ह्याची जी कवळी कवळी पानं आहेत ना ती आपल्याला भाजीसाठी घ्यायची. आता ही सराट्याची भाजी ना इतकी आयुर्वेदिक गुणकारी भाजी का नाही ही आणि अशी कमी पावसात उगवलेली जाते. कुठं बी रस्त्याच्या कडेला रानातल्या बांधाला ह्याला अशी ही भाजी उगवली जाते. तर ही आपली कंबरदुखी गुडघंदुखी मणक्याला ह्याच्यासाठी का नाही ही अत्यंत गुणकारी ही अशी सराट्याची भाजी बघा. आता काय काय जणांच्यात का नाही काय म्हणतात की मणक्यात माझ्या गॅप पडलेला आहे माझं कंबारले दुखते त्यांनी का नाही ही आवर्जून अशी का नाही सराट्याची भाजी खायची. आणि ही जी जास्त काटा आलेले जी सराट आहेत ना ही सराट का नाही वाळल्यानंतर ह्याची पावडर करून रोज संध्याकाळी किंवा सकाळी का नाही दुधामध्ये पिली का नाही तर आपल्या कमरेला इतका तकवा येतो आणि आपलं जे हाडातलं कॅल्शियम कमी झालेलं असतं का नाही ह्याच्यापासून आपल्याला भेटलं जातं. तर आता ही आपल्याला काटं ह्या भाजीत घ्यायचं नाही. तर बघा आपण डिंकवडा करतो एखादी बघा बाळातपणामध्ये का नाही आपण डिंकवडा करत असतो का नाही त्याच्यात आपण काय खारी खोबरं किंवा 4 मेथी टाकत असतो या आणि ही सराटंसुद्धा टाकलं जातं. त्याच्यामुळं काय होतं आपल्या कंबराला का नाही ताकद येत असते या. म्हणून ह्या सराट्याची पावडर करून जर तुम्ही दुधामध्ये घेतली का नाही मी ही सराट आता बदलेला काढून ह्याची आता मी भाजी बनवणार आहे आणि ही बदलेला काढून आहे का नाही वाळवून ह्याची पावडरसुद्धा करून दाखवणार आहे. तर आता सगळ्यात अगोदर आहे का नाही आपली ही भाजी का नाही निवडून घ्यायची. ह्या पद्धतीने आपल्याला ही भाजी निवडायची. असा ह्याला आपल्याला कवळी कवळी अशी पाने घ्यायची ही सराट्याची भाजी या पद्धतीने. आता ह्या तोरांब्याची मी ह्याला सराटं ठेवले तर का नाही ह्या सराट्याची आपल्याला पावडर करायची. पण सराट्याची पावडर करायसाठी का नाही आपल्याला ही सराटं वाळलेलं पाहिजे का म्हणून ह्या अशाच तोरांब्या मी बदलायला ठेवणार आहे. आता ही बघा मी भाजी खुडती ह्या पद्धतीने आपल्याला ह्या पद्धतीने ही सराट्याची भाजी सगळी खुडून घ्यायची. बघा कुठंसुद्धा ही सहज अशी बांधा कोंदाला उगवलेली भाजी असते या. पण ही भाजीपासून काय फायदा आहे असं बऱ्याच लोकांना माहीत नसतं. बघा जुनी लोक म्हातारी माणसं आपल्याला नेहमी किंवा आता पहिली लोक का नाही नेहमी अशा भाज्या करून खायची. पण आत्ताच्या लोकांना अजून माहितीच नाही की ह्याच्यापासून नक्की काय होतं आणि ह्याचा आपल्याला कसल्या शरीराला ह्याचा उपयोग होत असतो या. तर आता चला मी सगळी ही भाजी निवडून घेते.
सगळी भाजी बघा आपली सराट्याची आता निवडून झालेली आहे. इथं आता टोपलं भरून भाजी आणलेली त्याची बघा एवढीशी झाली भाजी. आता शिजून तर लय बारीक होईल, पण इतकी गुणधर्म आणि आयुर्वेदिक महत्त्वाचं ही भाजी आहे ना की ती करून आवर्जून वर्षातून एकदा तरी खावावी. आणि ती पावसाळा चालू झाली की ही भाजी कुठं बी रानामाळात आपल्याला मिळत असते. आता ही बघा काटं जी राहिलेलं आहे तोरांबीला ही असंच वाळवायचं, ह्याचा पण उपयोग आपल्याला होतोय. आता ही असं वाळवायचं आणि ह्याचं सराट आहेत ना हे आपल्याला तोडून घ्यायचं, म्हणजे ह्याची सुद्धा आपल्याला पावडर होती. भाजी निवडून झालेली आहे. आता भाजी बनवायला आपल्याला जी साहित्य लागतंय ना ते आपण बघून घेऊया. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही भाजी बनवायची. ही बघा घरगुतीच म्हणजे जे साहित्य आपल्या घरात आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला ही भाजी करायची कमी साहित्यात. इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक 8-9 आहेत. कशी जास्त तिखट पाहिजे कमी तिखट पाहिजे त्यानुसार. आता इथं घेतलेलं आहे मी लसूण 1 कुडी सोलून, शेंगदाण्याचा कूट, जिरं, चवीपुरतं मीठ आणि तेल एवढंच आपल्याला लागणार आहे. सगळ्यात अगोदर आहे ना ही भाजी मी 2 पाण्याने धुवून घेते. काय असतं ही भाजी ना अशी रानात अशी पसरलेली असती, त्याच्यामुळे ह्या शेंड्यांना ह्याला का नाही माती चिकटलेली असते, म्हणून आपल्याला चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची ही भाजी. दिसतानाच ही भाजी दिसती हरभऱ्याच्या भाजीसारखी बघा. अजिबात सुद्धा ही कडवट लागत नाही. असे खळा 2 पाण्याने धुतली म्हणजे मातीची रीती आहे का नाही ती नेमकी खाली लागते. आता दुसऱ्या पाण्याने सुद्धा आपण धुवून घेतलेली बघा. आता हे पाणी आपण एकदम स्वच्छ असं निघालेलं आहे. तळाई ठेवलेली. आता ही आपल्याला मिरची लसूण कुटून घ्यायचे, चवीपुरतं मीठ घालते. सगळ्यात अगोदर आपल्याला ही कुटून घ्यायची. मिरची आपल्याला लसूण ही बारीक करून घ्यायचंय. आणि हिरव्या मिरचीची जशी आपण आहे का नाही वली हरभऱ्याची भाजी करतो का नाही त्याच पद्धतीने करायची असते. आता ही सगळी मिरची कुटून घेते. मिरची कुटून झालेली आहे. अशा आबडधोबडच कुटलेली आहे. आता का नाही इकडे चूल सुद्धा पेटलेली, कढई ठेवून घेते. कढई चांगली आपल्याला गरम करून घ्यायची. कढई चांगली गरम झालेली त्यात घालायचे आपल्याला तेल. तेल चांगलं गरम झालं की त्यात एक चमच्याचा अंदाज एक आपल्याला जिरं टाकायचं. चांगलं उमलते बघा. जिरं चांगलं उमलून द्यायचं की त्याच्यात आपण ही जी कुटून घेतलेली चटणी ना हिरव्या मिरच्याची ही टाकायची. ही चटणी आपल्याला हिरव्या मिरच्याची चांगली परतून घ्यायची. हिरवट ठेवायची नाही. चांगली खरपूस भाजली का नाही भाजी आणखीनच चवदार वाढते. मस्त अशी आपली ही चटणी चांगली परतलेली आहे. आता ही धुवून घेतलेली भाजी ना ही आपल्याला त्याच्यात टाकायची. मस्त अशी एकजीव करून ही हलवून घ्यायची. ह्याच्यात तुम्ही कांदा बी घालू शकता किंवा आपल्या ही करताना का नाही आपण मेथीच्या भाजीगत केली का नाही ही चांगली असते. कांदा घालू शकता, डाळ घालू शकता.
जशी तशी ज्याच्या त्याच्या पद्धतीने ही भाजी केली तरी चालते, पण आपण जी केली ना ही भाजी एकदम मेथीच्या भाजीच्या पद्धतीने केलेली आहे. आता ह्या भाजीला थोडं थोडं पाणी सुटायला लागले बघा. जशी जशी आपण ही परतल का नाही अशी ही बारीक होत जाते या भाजी. आपण मीठ सुद्धा टाकलेलं एकदम बरोबर टाकलेलं, त्याच्यामुळे वरून काय टाकायची गरज नाही. पण ह्या भाजीला का नाही जसं मेथीच्या भाजीला पटकन पाणी जास्त सुटलं जातं का नाही, तसं ह्या सराट्याच्या भाजीला पाणी सुटत नाही. त्याच्यामुळे आपण का नाही थोडासा पाण्याचा शितुडा जरी दिला का नाही की तरी चांगली अशी ही भाजी शिजून निघते. आता ज्या खलबत्यामध्ये का नाही मी चटणी कुटलेली का नाही, ही चटणीचं पाणी मी भाजीला ओतणार आहे. आणि झाकण ठेवून आहे ना ही भाजी शिजवून घेणार आहे चांगली. थोडंसंच पाणी टाकलेले बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यावरती झाकण ठेवते मी. झाकण ठेवताना आपण असं ताट उतानं ठेवायचं आणि त्याच्या ताटात एका नाही पाणी टाकायचं, म्हणजे आपण भाजीला वतलेल्या पाण्यात आणि ही झालेल्या गरम पाण्याच्या वाफेने पटकन भाजी शिजली जाते. वाफ सुटायसाठी आपण ताटात पाणी वतलं होतं. ही पाणी किती आटलंय बघा. आता ही आपण ताटातलं पाणी का नाही काढून घ्यायचं. ह्याच्यात सुद्धा पाणी अजून आहे. आता ही आपल्याला पाणी ओतून दिलं तरी चालेल. आता भाजी आपल्याला हलवून घ्यायची. भाजीतलं सुद्धा पाणी आटलेलं आहे. ही बघू शकता थोडंसं राहिलेलं आहे. भाजी आता आपल्याला ही शिजलेली भाजी आता चांगली परतून घ्यायची. अजून 4-5 मिनिटं का नाही ही अशी हलवून हलवून भाजीतलं पाणी सगळं आटून घेते. मस्त भाजी आपली ही शिजलेली आहे. वास सुद्धा मस्त सुटलेला आहे. आता थोडंसं आपल्याला कच्च्या तेलाची धार टाकायची ह्याच्यात. अगोदर आपण ओतलंच होतं. ह्या भाजीत तेल दिसत नाही जास्त. आणि आता ही भाजी आपल्याला हलवून घ्यायची. कुटून घेतलेला ह्यो शेंगदाण्याचा कूट घालायचा याला. आणि चांगला आता एकजीव घालायचा. आता आज आहे ना शाळेचा आहे पहिला दिवस, त्याच्यामुळे सगळी लेकरं शाळेला गेलेली आहेत. आता ह्या भाजीची चव आज मीच घेऊन दाखवणार आहे तुम्हाला, कारण आमचा दाद्याच गेलाय मुळात शाळेत. मस्त भाजी आपली तयार झालेली बघू शकता तुम्ही. अजिबात सुद्धा पाणी राहिलेलं नाही. नुसत्या वाफेवरती ही भाजी तयार झालेली बघा. आता ही एका भांड्यात काढून घेते. वा, छान असा वास सुटलाय ह्या भाजीचा. पण अशा रानभाज्या जर खायचं म्हणलं ना तर गावाकडंच. थोडा जरी दैवार जरी पावसाचं पडलं तरी सुद्धा भाज्या उगवायला सुरुवात होती. मस्त अशी भाजी तयार झाली आपली. मस्त अशी भाजी आपली ही सराट्याची तयार झालेली. आता आज मीच तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे भाजीची. या मंडळी जेवायला अशा ह्या रानभाज्या का नाही. थोडंसं मी ह्याच्याबद्दल अजून तुम्हाला माहिती सांगते. रानावनात सहज कुठं पण अशा बांधाला थोडासा पाऊस पडला की येत असतो या. ही आयुर्वेदिक भाजी आपली सराट्याची. ती आपली कंबरदुखीला, गुडघेदुखीला, जिथं जिथं जॉईंट सांधा असतात ना आपलं, त्या सांध्यांना ही अत्यंत गुणकारिक आहे. आपल्या हाडातलं जे कॅल्शियम कमी झालेलं असतं की आपली कंबर दुखायला सुरुवात होत असते, गुडघं दुखत सुरुवात होती. खास करून जास्त का नाही महिलांचं कंबर दुखत असते.
कारण ती अनेक वेदनातनी गेलेली असते या. आज मुलं झालेली असतात, मुलं झाल्यानंतर अगदी त्यांचा महिलांचा का नाही दुसरा जन्म झाल्यासारखा असतोय. म्हणून जास्त करून का नाही बायकांची कंबर जास्त दुखत असते. म्हणून का नाही ह्या बायकांनी ही अशी आयुर्वेदिक रानभाजी सराट्याची का नाही आवर्जून खावावी. कंबरेसाठी एकदम गुणकारिक असते. तर चला मंडळी, मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. आपण ही भाजी केली ना एकदम मेथीच्या भाजीसारखी केलेली आहे. एकदम छान अशी लागते बघा. आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळं पोरांना डब्याला चपात्या दिलेल्या होत्या. पण ही भाजी का नाही मी चपाती बरं खाते. भाकरी बरं जर भाजी खाल्ली ना एकच नंबर लागते. चला मंडळी, आजचा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. आणि ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली रानभाजी सराट्याची कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.